बांधील नाहीये. बांधील नाहीये कोणाची मदत करायला. पण भीमराव आंबेडकर असून खोटं बोलतोस. स्वतः मला हॉस्पिटलमध्ये नेलंस आणि बोलतोस की बांधील नाहीये. तुझ्या हाताला जो कपडा गुंडाळला होतास त्याला हॉस्पिटलच्या बाहेर फेकलेलं बघितलं मी. माझ्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची बातमी माझ्या घरी पोहोचवलीस आणि बोलतोस की बांधील नाहीये. मूर्ख वाटलो का मी तुला की त्या एकट्याच माणसाने मला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि बोलतोस की बांधील नाहीयेस. माझे पती सांगतात की कुठली बी व्यक्ती कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला सगळ्यात मोठी भेट देऊ शकत असन तर ती आहे बरोबरीचा दर्जा. आता झालं ना समान. हरत नाहीस ना तू. मित्र आहेस माझा. एक समान एक सारखे. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, लेखणीस बनविलेस शस्त्रधारदार, वेदांवर देशावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, भीमराया, साहेब माझा प्रचंड देवजी, वैभव, हे काय केलंस तू? दादा तू
तू हे कसं विसरलास की हा खालच्या जातीचा आहे आणि तू उच्च जातीचा? कसं विसरलास तू? अरे ज्या व्यक्तीच्या सावलीपासून हे आम्ही दूर राहतो, ज्याला शिवायला आम्हाला संकोच वाटतो, त्याला तू मिठी मारलीस. याला तू मिठी मारलीस. हा अरे हा अशुद्ध झालाय. अशुद्ध झालाय हा. हो, मी भीमाला माझा मित्र मानलाय आणि मी माझ्या मित्राला मिठी मारली. बस इतकीच गोष्ट आहे. मी जेव्हा पहिल्यांदा भीमाशी मैत्रीसाठी बोललो होतो, मला त्याच्याशी हात मिळवायला पण संकोच वाटत होता. कारण की तुम्ही सर्वांनी खूप आधीच माझ्या मनात हे बीज पेरलं होतं की खालच्या जातीच्या माणसाला स्पर्श करायचा नाही. पण जेव्हा मी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलो होतो, पण भीमाने मला स्पर्श करण्याआधी आपल्या हाताला कपडा गुंडाळला होता, कारण उघड्या हाताने माझ्या शरीराला स्पर्श करू नये. वैभवदेवजी, तुम्हाला हे काय झालंय? तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागणार आहे. मी खूप विचार केला आणि मी त्या क्षणी निर्णय घेतला की भीम माझा मित्र बनो किंवा न बनो, की छोट्या जातीला स्पर्श न करणाऱ्या विचारांना मला शत्रू बनवावं लागणार. शत्रू तर तुम्ही झालाच आहात वैभवदेव, परंतु आमचे नाही, स्वतःचे. बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुमची. प्रचंड देवजी, ह्याचं शुद्धीकरण तर करायलाच हवं. नाही करणार. नाही नाही भाऊजी, तुम्ही असं बोलू नका. बरोबर बोलतोय वहिनी, नाही करणार. बस. वैभव, शुद्धीकरण तर तुला करून घ्यावंच लागेल, नाहीतर तुला इथे या खालच्या जातीच्या सोबत राहावं लागेल, कारण तू अशुद्ध झालायस. नाही नाही, भाऊजी घरी येतील आणि शुद्धीकरण सुद्धा करतील. हो ना भाऊजी? चला. नाही वहिनी, मला नाही वाटत की मला कसलं शुद्धीकरण करण्याची गरज आहे. आणि मला असं पण वाटत नाही की भीम बरोबर मैत्री करण्यासाठी मला ह्यांच्याच जातीतलं असावं. मी शुद्धीकरण करणार नाही आणि माझ्या घरी माझ्या जागेवरच राहीन. वेड लागलंय का? वैभवदेव, उच्च जातीच्या लोकांच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण की त्याचा काय परिणाम होतो ते बघताय ना तुम्ही. आणि हे हे काय 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 लावलंय? भीम बरोबर मैत्री करणार, भीम बरोबर मैत्री करणार. त्या भीमरावाला तुमच्याशी मैत्री करायची नाहीये आणि तुम्ही त्याच्याशी मैत्री करण्याचा हट्ट धरून बसलात. वैभवदेव, तुमचा शुभचिंतक आहे मी, म्हणून समजावतोय, ह्या एकतर्फी मैत्रीच्या नादात तुम्ही तुमचा जीव गमावू नका. असं कुणीही माझ्या मित्राचा जीव कसा घेऊ शकतो? वैभवदेवजी, मी तुमच्या मैत्रीचा स्वीकार करतो.
सत्यानाश केला भीम तू आता. काही सत्यानाश नाही झाला काकी. का कोणाशी मैत्री करणं चुकीचं आहे? वैभव, शुद्धीकरण तू करून घेणार नाहीस, तर आता इथेच नवी नाती जोपास. आणि आता पुढे काय करायचं ते आम्हाला माहितीये. रमा, तू रडू नकस. तुला हेच हवं होतं ना? तू माझ्यासारखी व्हावीस. माझी एक मुलगी होती, ती या जगात नाही. तू माझ्या मुलीसारखी आहेस. मी जेव्हा तुला बघते, तुझ्यात मला माझी मुलगी दिसते. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की माझ्या आणि भीमच्या मैत्रीमुळे कोणालाच काही नुकसान होणार नाही. आणि जर कोणाचं नुकसान झालंच तर त्याची पूर्ण भरपाई मी स्वतः करेन. पण प्लीज, मी गेल्यानंतर भीमला काही बोलू नका. हे बघा वैभवजी, मला तुमच्या नियतीवर जराही शंका नाहीये, पण मित्राचे बाबा काकाच असतात ना. माझे बाबा लहानपणीच वारले. मी तुम्हाला बाबा बोलू शकतो? प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, बाहेर या. घ्या, आता ही लोक आली आगीत तेल ओतायला. काय उत्तर देणार आम्ही आता यांना? काय उत्तर देणार? हे सगळे आम्हाला प्रश्न विचारतील की प्रचंड देवजी, तुम्ही तर उच्चवर्णीयांचे प्रमुख आहात आणि तुमचा स्वतःचा धाकटा भाऊ त्याचा एक खालच्या जातीचा मित्र कसा? तुम्ही सांगून टाका,
ते आमचं ऐकतच नाही. ऐ! मला तर वाटतं की तुझा गळा दाबून इथेच मारून टाकावं. धत! आम्ही जाऊन त्यांना हे सांगू की आमचा स्वतःचा धाकटा भाऊ आमचा ऐकत नाही. हा, जर आमचा धाकटा भाऊ आमचं ऐकत नाही तर या भागातली लोक आमचं काय ऐकतील? काय इज्जत राहील आमची? आणि किती राहील? किती? तुझ्या बुद्धीपेक्षाही कमी. आमचं ऐकत नाही. आम्ही बघतो काय करायचं ते. प्रचंड देवजी, ऐकलंय की तुमच्या लहान भावाने एका छोट्या जातीच्या माणसाशी भीमरावाशी मैत्री केली आहे. आम्ही तुम्हाला उच्च जातीचा नेता समजायचो. आता तुम्हीच सांगा, तुमच्या घरातच पाप होणार तर समाजाला काय संदेश मिळणार? आम्ही याची जबाबदारी घेऊ की आपल्या समाजात चांगला संदेश जावा. आम्ही हा निर्णय घेतलाय की आम्ही आमच्या सख्या भावाला घरातून बाहेर काढू. नाही काढू शकत तुम्ही. इथेच थांब. या घरात तू राहू शकत नाहीस. वारस आहे, इथेच राहील. फक्त तुमच्या जवळ येणार नाही, तुम्हाला स्पर्श करणार नाही. पण जोपर्यंत लंडनला जाणार नाही तोपर्यंत इथे ह्याच घरात राहील. कारण लोकांना विश्वास बसावा की अशा घरात राहणारे पण खालच्या जातीचे मित्र असू शकतात. नाही, वैभव देव, आता तुम्ही विना शुद्धीकरणचे तर या छताखाली राहू शकत नाही. तर निघा. का जोशीजी? या घरात राहिलो तर याचं छप्पर कोसळेल का? की यांच्या भिंती दुभंगतील? प्रचंड देवजी, खूपच आगाऊ आहे तुमचा भाऊ. लंडन मध्ये शिकलाय, परंतु मोठ्यांचा मान ठेवायला शिकला नाही. ना जातीची मर्यादा मानतो, ना जात मानतो. अरे, खालच्या जातीला स्पर्श करून आला. अरे, ह्याने तर आमचा संपूर्ण धर्मच भ्रष्ट केला. भीमला स्पर्श करण्याआधी मला पण असंच वाटायचं. खालच्या जातीला स्पर्श करून आपण अपवित्र होतो आणि माहित नाही अजून काय काय होणार. पण बघा, तुमच्या सर्वांसमोर उभा आहे. काय झालं मला? भीम पण अगदी तसाच आहे जसे की तुम्ही आहात. हे आहेत दादा, आहेत आपण आहात. पण भीमला स्पर्श केल्यानंतर एक गोष्ट नक्कीच समजली की खालच्या जातीला स्पर्श करून अपवित्र होण्याची समज खूप चुकीची आहे आणि असं व्हायला नको होतं. वैभव, तू आता अशुद्ध झालायस. ज्ञान नाही दिलंस तरच चांगलं आहे. ठीक आहे, तू या घराच्या बाहेरच्या भागात राहशील. इस्टेटीतला तुझा हिस्सा तुला मिळेल, पण तुझा तुझ्या भावावर कसलाही अधिकार नसेल, काही नातं नसेल. आम्ही तुला जातीतून बेदखल करत आहोत. शेजारी असो किंवा भावकी, कोणामध्येच सहभाग नसणार तुझा.